मित्रांनो, मी क्रांती वेलकम करतो आपल्या स्टडी विथ क्रांती यूट्यूब चॅनलवर। आज 8 फेब्रुवारीपर्यंत जे नॅशनल आणि इंटरनॅशनल घडामोडी घडल्या त्यातील काही महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर सुरू करूया। प्रश्न पहिला आहे, कोणता देश अलीकडे सर्वात मोठा वाहन निर्यातदार बनला आहे? म्हणजे वाहन एक्सपोर्ट करणारा कोणता देश सर्वात मोठा बनला आहे? तर हा बनला आहे ऑप्शन सी, चीन हा देश जगामध्ये सर्वात मोठा वाहन एक्सपोर्टर देश बनला आहे। हा यानी चीनने जपानला मागे टाकून प्रथम क्रमांक पटकावला आहे। जपान ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनद्वारे ही वार्षिक आकडेवारी जारी करण्यात आली। या आकडेवारीमध्ये चीनने जपानला मागे टाकून जगातील सर्वात मोठी वाहन निर्यात करणारा देश म्हणून प्रथम क्रमांक पटकावला आहे। काही दिवसापूर्वीच भारताने वाहन निर्मितीमध्ये जपानला मागे टाकले आहे। वाहन निर्मितीमध्ये भारत जपानपेक्षा समोर आहे, पण एक्सपोर्टमध्ये चायना हा जपानपेक्षा जास्त एक्सपोर्ट करणार आहे आणि जगातील सर्वात मोठा वाहन उत्पादक देश बनला आहे भारत। जपानमध्ये म्हणजे वाहन उत्पादनामध्ये भारत आहे आणि एक्सपोर्ट करण्यामध्ये चीन प्रथम क्रमांक पटकावला आहे। जपानमध्ये असलेल्या नागोया या शहरामध्ये सर्वात जास्त वाहन निर्मिती केल्यामुळे त्याला डेट्रॉइट ऑफ जपान या टोपण नावाने देखील ओळखले जाते। जपानची टोयोटा कंपनी ही जगातील सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी बनली आहे। याआधी आपण काही आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले होतं की जपानची जी टोयोटा कंपनी आहे ती सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी बनली आहे। ऑप्शनमध्ये काही देशांचा उल्लेख आला आहे, त्यांच्याबद्दल माहिती पाहू। तर अमेरिकामध्ये सर्वात जास्त युनिकॉर्न कंपनी बनलेले कंपनीच्या याच्यामध्ये प्रथम क्रमांकावर अमेरिका आहे। भारत कशामध्ये प्रथम क्रमांकावर आहे? तर डिजिटल पेमेंट करण्यामध्ये जगामध्ये सर्वात जास्त डिजिटल पेमेंट करण्यामध्ये भारत प्रथम क्रमांकावर आहे। आणि जपान कशामध्ये आहे? जपान आता चर्चा होता कशात की चंद्रावर जे सॉफ्ट लँडिंग करण्यात आली होती त्यामध्ये चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा हा जपान 5वा देश बनला आहे भारतानंतरचा। समोरचा प्रश्न आहे, नुकताच चॅम्पियन्स ऑफ चेंज पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर हा मिळाला आहे वरील सर्व व्यक्तींना चॅम्पियन्स ऑफ चेंज पुरस्कार मिळाला आहे। कोण कोण आहे त्यामध्ये? मनोज वाजपेयी, सोनू सूद, फराह खान, अर्जुन रामपाल आणि शिल्पा शेट्टी यांना चॅम्पियन्स ऑफ चेंज पुरस्कार मिळाला आहे। कोणाद्वारे दिला जातो? तर महाराष्ट्र सरकारद्वारे मानवतेच्या क्षेत्रात चांगल्या कामासाठी हा पुरस्कार दिला जातो, चॅम्पियन्स ऑफ चेंज पुरस्कार। मनोज वाजपेयी, शिल्पा शेट्टी आहे, सोनू सूद, फराह खान, अर्जुन रामपाल यांना मिळाला आहे। समोरचा प्रश्न आहे, कोणत्या राज्याने अलीकडेच T20 नागेश ट्रॉफी जिंकली आहे? ही T20 नागेश ट्रॉफी आहे ते अंध क्रिकेटरसाठी आयोजित करण्यात येणारी ट्रॉफी आहे। यामध्ये कर्नाटक राज्याने ही ट्रॉफी पटकावली आहे। T20 नागेश ट्रॉफी कोणाला हरवलं? तर आंध्र प्रदेशला हरवून 9 विकेटने आंध्र प्रदेशला हरवून कर्नाटकाने ही ट्रॉफी जिंकली आहे, नागेश ट्रॉफी। पुरुषांच्या राष्ट्रीय अंध T20 क्रिकेट स्पर्धेमध्ये कर्नाटकने विजय मिळवला। दिवंगत SP नागेश भारतीय अंध क्रिकेट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि समर्थन ट्रस्ट ऑफ दी डिसेबल्ड संस्थान विश्वस्त यांच्या स्मरणार्थ नाव दिलेली नागेश ट्रॉफी दृष्टीहीन क्रिकेटपटूंच्या अदम्य भावनेचा दाखला म्हणून ही ट्रॉफी खेळवली जात असते। ऑप्शनमध्ये काही राज्यांचा उल्लेख आला आहे, त्यांच्याबद्दल माहिती हो। तर हरियाणाने कोणती ट्रॉफी जिंकली आहे? तर विजय हजारे ट्रॉफी जी 2023 मध्ये झाली ती जिंकली आहे हरियाणाने। पंजाबने कोणती ट्रॉफी जिंकली? तर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2023 ही पंजाबने जिंकली आहे। आणि आंध्र प्रदेश हा सय्यद मुश्ताक ट्रॉफी याच्यामध्ये T20 नागेश ट्रॉफी यामध्ये T20 नागेश ट्रॉफी मध्ये उपविजेता राहिला आहे। इथं पालस आहे रनर अप। समोरचा प्रश्न आहे, अलीकडेच मुलांसाठी जगातील पहिली मलेरिया लस कार्यक्रम कोणी सुरू केला आहे? तर हा केला आहे ऑप्शन ए, कॅमेरून म्हणजे हा दक्षिण आफ्रिकी देश आहे। कॅमेरून यांनी जगातील पहिली मलेरिया लस कार्यक्रम राबवण्यात आला आहे। ते कोणासाठी? तर लहान मुलांसाठी देण्यात येणारी मलेरियावरील लस आहे। अलीकडेच कॅमेरून देशाने मुलांसाठी जगातील पहिला मलेरिया लस कार्यक्रम सुरू केला आहे। कॅमेरून हा आफ्रिकी खंडात आढळणारा देश आहे। आफ्रिका खंडात त्यामधील हा कॅमेरून देश आहे, नायजेरियाला लागून असलेला।
मलेरियाच्या पहिल्या लसीचे नाव आहे मास्टिवारस. ही ऑक्सफर्ड विद्यापीठाने तयार केली आहे. संपूर्ण जगात ही पहिली मलेरियाची लस आहे जी मुलांसाठी बनवली गेली आहे, लहान मुलांसाठी. ऑप्शनमध्ये काही देशांचा उल्लेख आला आहे, त्यांच्याबद्दल माहिती पाहू. चर्चेत असल्या सध्या कशामध्ये चर्चेत होते तर इजिप्त आणि भारत यांच्या दरम्यान सायक्लोन हा युद्धाभ्यास आयोजित करण्यात आला होता. तंझानिया हा आफ्रिकेतील सर्वात मोठी जे पर्वत आहे त्याच्यामध्ये किलिमंजारो इथेच आहे. किलिमंजारो हा सुद्धा आफ्रिकी देश आहे. आणि केप वर्डे हा WHO द्वारे मलेरिया मुक्त होणारा आफ्रिकेतील तिसरा देश बनला आहे. थर्ड कंट्री साऊथ आफ्रिकेतील तिसरा देश बनला आहे केप वर्डे. समोरचा प्रश्न आहे, कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच डिजिटल डिटॉक्स उपक्रम सुरू केला आहे? तर हा केला आहे ऑप्शन बी, कर्नाटक राज्याने डिजिटल डिटॉक्स हा उपक्रम सुरू केला आहे. जबाबदार गेमिंग वातावरणासाठी कर्नाटक सरकारने डिजिटल डिटॉक्स उपक्रम सुरू केला आहे. याचं मुख्य उद्दिष्ट आहे डिजिटल आणि गेमिंग क्षेत्रात संयम आणि जबाबदार वर्तनाला प्रोत्साहन देण्यासाठी. जास्त स्क्रीन वेळ आणि अनियमित गेमिंग विविध शारीरिक आणि मानसिक समस्यांशी जोडलेले गेले आहे, त्याला मुक्त करणे, ज्यामध्ये डोळ्यांचा ताण, झोपेचा त्रास आणि सामाजिक संवाद कमी होतो, याला वाढवण्यासाठी हा डिजिटल डिटॉक्स उपक्रम सुरू केला आहे. ऑप्शनमध्ये काही राज्यांचा उल्लेख आला आहे, त्यांच्याबद्दल काही महत्त्वाची माहिती हो स्ट्रॅटेजी थ्रू. गुजरातच्या गरबा या नृत्याला युनेस्कोच्या सांस्कृतिक लिस्टमध्ये ऍड करण्यात आले आहे. युनेस्कोच्या सांस्कृतिक लिस्टमध्ये ऍड करण्यात आले आहे. बिहारमध्ये जे प्रधानमंत्री जनधन योजना आहे, PM जनधन योजना, यामध्ये सर्वाधिक लाभार्थी असणारं राज्य हे बिहार ठरले आहे. आणि उत्तर प्रदेशची राजधानी असणारी लखनौ हे AICT भारतातील पहिली AICT बनली आहे. लखनौ. कर्नाटक राज्याचा उल्लेख आला आहे, तर कर्नाटक राज्याबद्दल काही माहिती पाहू. कर्नाटक राज्याची राजधानी आहे बेंगलोर. मुख्यमंत्री आहे सिद्धरामय्या. राज्यपाल आहे थावरचंद गहलोत. बोलीभाषा आहे कन्नड. लोकसभा सीट 28, राज्यसभा सीट 12, विधानसभा सीट 224, विधान परिषद 75, जिल्हे आहे 29 आणि नॅशनल पार्क आहे बांदीपूर वन्यजीव अभयारण्य, नागरहोल राष्ट्रीय उद्यान आणि मधुमलाई राष्ट्रीय उद्यान हे कर्नाटक राज्यामध्ये आहे. कोणकोणत्या राज्याची सीमा लागून आहे तर 1 महाराष्ट्र, 2 गोवा, 3 तेलंगणा, 4 आंध्र प्रदेश, 5 तामिळनाडू आणि 6 केरळ या 6 राज्यांच्या सीमा कर्नाटकला लागून आहे. आणि पश्चिम भागाला अरबी समुद्र आहे. समोरचा प्रश्न पाहू. अलीकडेच कोणत्या राज्याचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे? तर हा दिला आहे ऑप्शन सी, पंजाब राज्याचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ऑप्शनमध्ये काही राज्यांचा उल्लेख आला आहे, त्यांचे आपण राज्यपाल बघू. तर ओडिसाचे राज्यपाल कोण आहे तर रघुवर दास हे ओडिसाचे राज्यपाल आहे. उत्तर प्रदेशचे राज्यपाल कोण आहे तर आनंदीबेन पटेल. मध्य प्रदेशचे राज्यपाल कोण आहे तर मंगूभाई. मध्य प्रदेशचे राज्यपाल आहे मंगूभाई पटेल. पंजाबचे राज्यपाल आता सध्या कोणी नाही, आधी कोण होते तर बनवारीलाल पुरोहित. याचे इथले CM कोण आहे तर हे आहे आम आदमी पक्षाचे भगवंत सिंग मान. आहे आम आदमी पक्षाचे. आम आदमी पार्टी ही जी नॅशनल पार्टी आहे आपल्या भारतातली, त्यामधील 6वी पार्टी बनली आहे आम आदमी पार्टी अरविंद केजरीवाल यांची. समोरचा प्रश्न आहे 2024 पॅरिस ऑलिम्पिकसाठी मशानवाहक म्हणून भारताद्वारे कोणाची निवड करण्यात आली आहे? तर ही करण्यात आली आहे ऑप्शन बी, अभिनव बिंद्रा यांची 2024च्या पॅरिस ऑलिम्पिक मधील भारतातर्फे मशालवाहक म्हणून निवड करण्यात आली आहे. अभिनव बिंद्रा भारताचा पहिला वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता आहे. IOC ॲथलेटिक कमिशन मध्ये सदस्य आहे. ते प्रतिष्ठित चिन्ह म्हणजे मशाल वाहून नेण्याच्या
11,000 लोकांच्या वाहकांमध्ये अभिनव बिंद्रा हे एक व्यक्ती बनले आहेत. उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धा 2024 याचे आयोजन फ्रान्समधील पॅरिस येथे होणार आहे. याचे शुभंकर म्हणजे मस्कट आहे फ्रेंगियन कॅप. ऑप्शन मध्ये काही व्यक्तींचा उल्लेख आला आहे, त्यांच्याबद्दल माहिती पाहू. आर प्रज्ञानंद हा बुद्धिबळ खेळात विश्वनाथ आनंदला मागे टाकून चेस खेळाशी संबंधित आहे आणि चेसमधील प्रथम क्रमांकावर भारतातील असलेला विश्वनाथ आनंद याला मागे टाकले आहे. लवलीना बोर्गेहोन आणि हरमनप्रीत कौर. लवलीना बोर्गेहोन हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे, तर बॉक्सिंग या खेळाशी संबंधित आहे. हरमनप्रीत कौर हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे, तर हॉकी या खेळाशी संबंधित आहे. हे दोन्हीही एशियन गेम झाले होते 1920 चायनाच्या होंगझूमध्ये. तेथील ओपनिंग सेरेमनीमध्ये एशियन गेम 2023-19 या ओपनिंग सेरेमनीमध्ये ध्वजवाहक म्हणून हे दोन व्यक्ती आपल्या भारतातर्फे पाठवण्यात आले होते, लवलीना बोर्गेहेन आणि हरमनप्रीत सिंग. समोरचा प्रश्न आहे 2024 मध्ये अलीकडेच 5 नवीन रामसर साईट जोडल्यानंतर भारतात किती रामसर साईट झाल्या आहेत, तर ह्या झाल्या आहेत ऑप्शन बी 75 आधी होत्या, आता 80 झाल्या आहेत 5 जोडल्याच्या नंतर. कोणकोणत्या जोडण्यात आल्या आहेत 2024 मध्ये अलीकडेच 5 नवीन रामसर साईट जोडल्यानंतर भारतात आता 80 रामसर साईट झाले आहे. त्यापैकी 2 प्रांत क्षेत्र म्हणजे रामसर साईट हे तामिळनाडूमध्ये आहे आणि 3 कर्नाटकमधील आहे. कर्नाटकमधील अंक समुद्र पक्षी वन संवर्धन राखीव हे एक आहे. अग्नाशिनी मुगाना हे दुसरी आहे. मागदी केरे संवर्धन ही तिसरी आहे. तामिळनाडूमध्ये कोणकोणते आहेत 2, तर कराई वेट्टी पक्षी अभयारण्य आणि लॉंगवूड शोला राखीव वन हे 2 आहेत. तामिळनाडू भारतामध्ये सर्वात जास्त असणारे देशातील प्रथम क्रमांकाचे राज्य बनले आहे. ते किती आहे, तर 16 पाणथळ क्षेत्र आहे म्हणजे रामसर साईट आहे. माउंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर पोहोचणारा सर्वात तरुण व्यक्ती होण्याचा विक्रम कोणी नुकताच पटकावला आहे, तर हा पटकावला आहे ऑप्शन सी कार्टर डगलस यांनी माउंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर पोहोचणारा सर्वात तरुण मुलगा म्हणून विक्रम केला आहे. तर हा किती वर्षाचा आहे, तर हा आहे 2 वर्षाचा. कार्टर डगलस. बेस कॅम्पची उंची किती आहे, तर ही आहे 3440 मीटर एवढी उंची आहे तिथली. ऑप्शनमध्ये काही व्यक्तींचा उल्लेख आला आहे, त्यांच्याबद्दल माहिती पाहू. तर कामी शेर्पा हे एव्हरेस्टवर 27 वेळा चढणारे, यांनी 27 वेळा एव्हरेस्टवर चढाई केली आहे. पासांग शर्मा यांनी सुद्धा 27 वेळा एव्हरेस्टवर चढाई केली आहे. आणि विराट चंद्र हे दक्षिण आफ्रिकेमधील देश आहे, त्यातील किलिमंजारो या एव्हरेस्टवरती या पर्वतावरती चढणारे जगात सर्वात विराट चंद्र हे साऊथ आफ्रिकेतील सर्वात उंच पर्वत म्हणजेच कोणते, तर किलिमंजारो यावर चढाई करणारे सर्वात कमी वयाचे व्यक्ती बनले आहेत. तर ते किती वर्षाचे आहेत, तर 7 वर्षाचे आहे. आणि कार्टर डॅलस हे किती वर्षाचे आहे, तर हे 2 वर्षाचे आहे. हे माउंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवरती पोहोचले आहे. समोरचा आणि शेवटचा प्रश्न आहे भारतीय नौदलात नुकतेच सामील झालेले पहिले सर्वेक्षण जहाज कोणते आहे. म्हणजे भारतीय नौदलामध्ये सर्वेक्षण जहाज म्हणून बनणारे पहिले जहाज कोणते आहे, तर हे आहेत ऑप्शन डी INS संध्यायक हे फर्स्ट बनले आहे. देशातील पहिले आणि सर्वात मोठे सर्वेक्षण जहाज INS संध्यायक हे फेब्रुवारी 2024 मध्ये विशाखापट्टणम येथील नेव्हल डॉकयार्ड येथे संरक्षण मंत्री श्री राजनाथ सिंग यांनी भारतीय नौदलात औपचारिकपणे नियुक्ती केली आहे. हे आहे सर्वेक्षण जहाज INS संध्यायक. ऑप्शन मध्ये काही जहाजांचा उल्लेख आला आहे, त्यांच्याबद्दल माहिती पाहू. तर INS विक्रांत हा भारताचा पहिला इंडिजिनियस एअरक्राफ्ट कॅरियर आहे. एअरक्राफ्ट इंडिजिनियस आहे. इंडिजिनियस एअरक्राफ्ट आहे. आणि INS चित्ता हे रिटायर्ड करण्यात आले आहे. याला INS महेंद्रगिरी हे प्रोजेक्ट 17A मधला 7वा
जहाज आहे. प्रोजेक्ट 17A मधला 7वा जहाज आहे. भारतीय नौदलाबद्दल काही माहिती पाहू. भारतीय नौदलाची स्थापना झाली 26 जानेवारी 1950 मध्ये. याचे हेडक्वार्टर आहे नवी दिल्लीमध्ये आणि याचे अध्यक्ष कोण आहेत तर आर हरिकुमार आहे. इंडियन नेव्ही आपला स्थापना दिवस केव्हा साजरा करतो किंवा इंडियन नेव्ही डे केव्हा साजरा केला जातो तर 4 डिसेंबरला आपला नेव्ही डे साजरा केला जातो. आधीच्या व्हिडिओमध्ये विचारलेला प्रश्न आहे, भारत सरकारने कोणत्या देशाला ब्रह्मोस मिसाईल निर्यातीची घोषणा केली आहे? तर ही केली आहे ऑप्शन सी, फिलिपिन्स देशाला भारताने ब्रह्मोस मिसाईल निर्यातीची घोषणा केली आहे. हा प्रश्न होमवर्कसाठी आहे. या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या. अलीकडेच प्रतिष्ठित फ्रीडम ऑफ सिटी ऑफ लंडन पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? थँक्स फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या मित्राला शेअर करा. धन्यवाद.